तर बघा पुढचा प्रॉब्लेम. मागच्या पिरियडला आपण सेकंड जो क्वेश्चन आहे त्याच्यातले पहिले 4 प्रॉब्लेम सॉल्व केले होते. आता हा क्वेश्चन नंबर 5 बघा. सेम त्याच पॅटर्नचा आहे, थोडा फॉर्म्युला वेगळा वापरणार आहे आणि प्रश्न आता म्हणजे 4 नंबरपेक्षा 5 नंबर तर वेगळा असणारच आहे ना. तर प्रश्न असा आहे कॉस टॉईस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. तर आता ह्या उदाहरणासाठी जे फॉर्म्युले लागणार आहे ते अगोदर मी तुम्हाला इथं सांगतो. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. तर अगोदर तुम्ही विचार करा कोसेक स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो. पुन्हा एकदा सांगतो, अगोदर तुम्ही विचार करा कोसेक स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो. तर इंटिग्रेशन मध्ये कोसेक स्क्वेअरचा बनतो मायनस कॉट एक्स मायनस कॉट एक्स. पुन्हा एकदा रिपीट करतो, कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याला या उदाहरणासाठी लागणार ते म्हणजे सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन चला सांगा तुम्हीच काय असणार याचं इंटिग्रेशन. टॅन एक्स प्लस सी. आता हे दोन फॉर्म्युले व्यवस्थित वाचून घ्या आणि हा प्रयत्न करा की तुम्हाला ह्या उदाहरणात कुठं हा फॉर्म्युला दिसतो का. तुम्ही म्हणता नाही सर कॉस टॉईस एक्स अपॉन साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर मध्ये तुम्हाला कोसेक स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर कुठं दिसला. तर तुमचा हा प्रश्न म्हणजे काही अंशी बरोबर आहे. पण आता सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला हे काय दिसतं ते बघा. तर कॉस टॉईस एक्सचा आपण काय लिहू शकतो. तुम्ही म्हणता सर फॉर्म्युला यूज करू शकतो कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. तर चला आपण केला फॉर्म्युला यूज. आणि हे जे साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आहे का हे आपण सेपरेट करून टाकू. जे असं आपण लिहू शकतो साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि इकडं सुद्धा साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. असं लिहिताना हे जस्ट सिम्प्लिफिकेशन आहे. तुम्ही इंटिग्रेशन साइन वापरलं नाही तरी सुद्धा चालतं आणि वापरलं तरी सुद्धा चूक नाहीये. मग या ठिकाणी हा कॉस स्क्वेअर कॅन्सल होतो, हा साइन स्क्वेअर कॅन्सल होतो. तुमच्याकडे उरतं काय 1 अपॉन हा साइन स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन हा कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे सरळ सरळ 1 बाय कॉस स्क्वेअर झालं कोसेक स्क्वेअर एक्स आणि 1 बाय सॉरी 1 बाय साइन स्क्वेअर आणि 1 बाय साइन स्क्वेअर झालं 1 बाय कॉस स्क्वेअर झालं सेक स्क्वेअर एक्स. हे आपले 9वी 10वीचे फॉर्म्युले. 1 बाय साइन स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स आणि 1 बाय कॉस स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. चला आता इथं विचार करा. ह्या त्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या ज्याच्या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला फॉर्म्युले की कोसेक स्क्वेअरच्या जागी आपण घेऊ शकतो मायनस कॉट एक्स आणि सेकच्या स्क्वेअरच्या जागी घेऊ शकतो टॅन एक्स. म्हणजे आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की बाबा सर काय कारण होतं आपण कॉस 2x चा फॉर्म्युला वापरला कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. नुसता फॉर्म्युला होता म्हणून वापरला का ते नाही. तर हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आणि डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर एक अशी व्हॅल्यू एक अशी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ज्या किमतीचा इंटिग्रेशन मध्ये रेडिमेड फॉर्म्युला किंवा सूत्र अवेलेबल असणार आहे. म्हणजे कुठंतरी विचार करा की ह्या उदाहरणात ऑलरेडी ही व्हॅल्यू होती पण तुम्हाला त्याच्यासाठी काही सिम्प्लिफिकेशन काही भाग क्लिअर करून ते उत्तर प्रूफ करणं होतं. आणि या ठिकाणी तुम्हाला एक अशी किंमत मिळणार आहे की जिचा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे हा इथं एक अशी मांडणी तुमच्या समोर होती जिच्यात ॲज इट इज फॉर्ममध्ये कोणताच फॉर्म्युला यूज होत नव्हता. या मांडणीत हा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही थोडंसं चेंजेस करून कॉस स्क्वेअरच्या जागी कॉस टॉईस एक्सच्या जागी कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर घेऊन डिनॉमिनेटर सेपरेट करून फायनली तुम्हाला हे जे मिळतं का ती व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं असतं की हा इंटिग्रेशन आहे. चला ह्याच उदाहरणाशी एकदम रिलेटेड थोडं आपण टेक्स्टबुकच्या बाहेरचं एक उदाहरण घेऊ. आता व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा पुढचं उदाहरण सुद्धा बघा. वरच्या उदाहरणासारखंच उदाहरण म्हणून आपण त्याला नाव वापरलं 5 डॅश. आता थोडंसं डोकं तुम्ही ह्या उदाहरणात वापरा. सेम फॉर्म्युला यूज होणार आहे आपल्याला इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स चा फॉर्म्युला 1 इज इक्वल टू कॉट एक्स. त्याच्यानंतर दुसरा सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन इज इक्वल टू टॅन एक्स. सूत्र पाठ करून टाका म्हणजे
पुढच्या जर उदाहरणात ह्या सूत्राचा वापर झाला तुम्हाला सांगता आला पाहिजे कोसेक स्क्वेअरचे इंटिग्रेशन मायनस कॉट, कोसेक स्क्वेअरचे इंटिग्रेशन मायनस कॉट, कोसेक स्क्वेअरचे इंटिग्रेशन मायनस कॉट, सेकचा स्क्वेअर टॅन एक्स, सेकचा स्क्वेअर टॅन एक्स. तर आता तुम्ही म्हणता सर ह्या उदाहरणात आणि ह्या उदाहरणात काय साम्य काय? तर एक सांगू का, नियर अबाउट हे एकच उदाहरण आहे. कारण ह्या ठिकाणी आपण जे डिनॉमिनेटर बघतो साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर आणि वर न्यूमरेटर 1 आहे, तर इथं कॉस 2x होता. कॉस 2xच्या जागी आपण काय वापरला, कॉस स्क्वेअर एक्स हा मायनस साइन स्क्वेअर एक्स, ते सूत्र होतं म्हणून. तर एक असं सूत्र नाही आहे का आपल्याकडं, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. हे आपण वापरलं 9वी 10वीला. 9वी पासून हे सूत्र आपल्याला पुस्तकात आहे. तुम्ही म्हणसान हो सर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे सूत्र होतं आपल्याला, मग तुम्ही ह्या सूत्राचा इथं वापर करा. तर साइन स्क्वेअर एक्स लिहा प्लस कॉस स्क्वेअर एक्स लिहा किंवा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहा. तर या ठिकाणी आपण हे सूत्र असं लिहू शकतो की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आता फक्त एक चुकी करू नका, इथं साइन स्क्वेअर कॅन्सल करू नका, कारण इथं प्लस साइन आहे. हे गुणिले नाहीये, मल्टिप्लिकेशन नाहीये, प्रोडक्ट कंडिशनमध्येच आपण ते कॅन्सल करू शकतो. मग आता ह्या उदाहरणाला पुन्हा वरच्यासारखं आपण सेपरेट लिहू शकतो. ठीक आहे, तर घ्या सेपरेट लिहून. म्हणजे कसं, तर असं साइन स्क्वेअर एक्स याचा डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. सिमिलरली कॉस स्क्वेअर एक्स याचा डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. हा साइन स्क्वेअर इकडं कॅन्सल झाला. सिमिलरली इकडं कॉस स्क्वेअर कॅन्सल झाला. वरच्या उदाहरणासारखं इकडं एक वेळेस उरलं 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला इकडं मिळतो इंटिग्रेशन ऑफ 1 बाय साइन स्क्वेअर एक्स. एक्झॅक्ट तीच कंडिशन निर्माण झाली, जवळपास नियर अबाउट तेच प्रॉब्लेम वाटतो, फक्त ह्या एक साइनचा डिफरन्स सोडला. इकडं प्लस आला आणि इकडं होता मायनस. ठीक आहे, 1 बाय कॉस स्क्वेअरचा आपल्याला मिळतो सेक स्क्वेअर एक्स आणि 1 बाय साइन स्क्वेअरचा आपल्याला काय मिळतो, कोसेक स्क्वेअर एक्स. बोथ आर इंटिग्रल व्हॅल्यूज. ह्या दोन्ही इंटिग्रेशन मध्ये डायरेक्ट सूत्र ज्याला म्हणतो का आपण, तशा किमती आहे. मग सांगा सेकचा स्क्वेअर काय फॉर्म्युला असतो. आता फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्हाला आन्सर इथं समजणं आवश्यक आहे. तर सेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन हे झाला टॅन एक्स आणि कोसेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन झाला मायनस कॉट एक्स प्लस सी. असं वाटू देऊ नका की पुस्तकाच्या बाहेरचा प्रॉब्लेम आहे, काय महत्वाचं आहे वगैरे. हा तुम्हाला समोर मिसलेनियस मध्ये हा प्रश्न वापरला. तर चला लिहून घ्या आणि बघा पुढचा प्रश्न. तर बघा समोरचं उदाहरण क्रमांक 6. I is equal to sin x upon 1 plus sin x. sin x upon 1 plus sin x. तर अगोदर तर ह्या उदाहरणासाठी जे सूत्र आपल्याला लागणार आहे का, त्या सूत्रावर आपण थोडीशी चर्चा करू. मी पुन्हा एकदा सांगतो, या उदाहरणासाठी जे सूत्र आपल्याला लागणार आहे का, त्या सूत्रावर आपण थोडीशी चर्चा करू इकडं. तर इथं तुम्हाला सूत्र लागणार आहे पहिलं इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स. तर सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, चला तुम्ही प्रयत्न करा सांगायचा. इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स. मी थोडीशी एक हिंट देतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅनचा आहे, ती व्हॅल्यू कोणती आहे, चला आठवा. नाही आठवलं, बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन येतो. आठवलं, तर इंटिग्रेशन मध्ये सेक इंटू टॅनचं इंटिग्रेशन सेक एक असतं. त्याच्यानंतर आत्ता आपण जो फॉर्म्युला बघितला सेकचा स्क्वेअर एक्स डी एक्स, याचा सुद्धा इथं वापर होणार. त्याचं इंटिग्रेशन आपण घेतलं टॅन एक्स प्लस सी. आणि एक छोटासा फॉर्म्युला 1चं इंटिग्रेशन काय असतं, तर एक्स असतो. या 3 फॉर्म्युल्यावर आपलं हे उदाहरण आधारित आहे. अगोदर तर तुम्ही एक असा विचार करा की ही जी व्हॅल्यू आहे साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स, याचे रिलेटेड फॉर्म्युले आपल्याकडे नियर अबाउट नाहीये. म्हणजे कॉस टॉइस एक्सचं जसं होतं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, तसं साइनचं नाही होत. हा साइनचं साइन 2x चा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करू शकतो. पण इथं तुम्हाला सांगू का,
इथं आपण रॅशनलायझेशन मेथड वापरणार आहे या दोन उदाहरणासाठी. फायनली तुम्हाला एक म्हणजे क्लिअर कट सांगतो मी, आपल्याला पूर्ण इंटिग्रेशन मध्ये एक अंदाजान 7 ते 8 उदाहरणं रॅशनलायझेशन मेथडचे. शेवटी आपण ते पूर्ण उदाहरण एका जागी जमा करून त्याचा एक सेट बनवू. पण अचानक हे उदाहरण तुम्हाला विचारलं म्हणून थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. तर बघा, हा साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये डिवाइड बाय. तर डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू असती का तिच्यात अपोजिट साइन वापरून म्हणजेच 1 मायनस साइन वापरून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणं म्हणजेच रॅशनलायझेशन. ठीक आहे. मग आता फक्त एक मनात एक प्रश्न आणा की का केलं हे, रॅशनलायझेशनचं रिझन काय होतं. तर याचं उत्तर तुम्हाला आता बघा कशा पद्धतीनं मिळणार आहे. तर हे झालं साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स. डिनॉमिनेटरमध्ये आहे ना हा फॉर्म्युला तयार होतो एकदा ए प्लस बी आणि एकदा ए मायनस बीचा. इट इज कॉल्ड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे रॅशनलाइजमध्ये रॅशनलायझेशनचं रिझनच ते असतं हा फॉर्म्युला बनवणं. मग 1 प्लस साइन आणि 1 मायनस साइनचा जर तो फॉर्म्युला आपण अप्लाय करून जर सिम्प्लिफिकेशन लिहिला तर काय होतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, एकदा ए स्क्वेअर एकदा बी स्क्वेअर. यालाच आपण समोर अजून सिम्प्लिफाय करून कसं लिहू शकतो बघा, साइन इंटू हा 1 साइन एक्स आणि साइन इंटू हा साइन मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअरचा आपण काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर एक्स. आता मी काय करतो याला करतो सेपरेट सेपरेट. असं साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. बघा इथं तुमच्या लक्षात येतं की काय कारण होतं रॅशनलायझेशन झालं, काय कारण होतं आपण या ठिकाणी याला सेपरेट सेपरेट करतो. कारण बघा एक साइन अपॉन कॉस टॅन बनतो आणि इथं कॉसचा स्क्वेअर आहे म्हणजे एक कॉस उरला तर 1 बाय कॉस काय होतो सेक एक्स. ठीक आहे. आणि दुसरा साइन अपॉन कॉस काय होतो टॅन एक्स आणि या ठिकाणी साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय झाला टॅन स्क्वेअर एक्स. आता तुम्हाला शेवटच्या पिरियडला म्हणजे मागच्या पिरियडला मी काय सांगितलं होतं की टॅन स्क्वेअर ही एक अशी कंपल्सरी चेंजेसची व्हॅल्यू आहे की टॅन स्क्वेअर जर आला तर आपल्याला काय यूज करणं लागणार पूर्ण इंटिग्रेशन मध्ये सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. तर ती व्हॅल्यू यूज करून जर आपण ह्या भागाला लिहिलं, पुन्हा एकदा सांगतो हा कंपल्सरी चेंजेसचा पार्ट आहे. टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, कोसेक कॉट स्क्वेअर आला तर कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1, साइनचा स्क्वेअर आला तर 1 मायनस कॉस 2x डिवाइड बाय 2 असं. तर हे झालं इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स आणि टॅन स्क्वेअरच्या जागी आपण लिहिलं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 चा इंटिग्रेशन. बघा आता सेक इंटू टॅनचं इंटिग्रेशन म्हणून हा फॉर्म्युला लिहिला सेक एक्स, पाठ करून टाका सेक इंटू टॅन इज इक्वल टू सेक एक्स, सेक इंटू टॅन इज इक्वल टू सेक एक्स. हा मायनस सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स, हा मायनस मायनस प्लस 1चं इंटिग्रेशन जस्ट एक्स प्लस. म्हणजे एक अवघड वाटणारं उदाहरण आपल्याला नंतर समजतं अरे वा किती सोपं उदाहरण होतं म्हणून. लक्षात आलं मी काय बोललो. तर हे जे रॅशनलायझेशनचे 2-3 उदाहरणं आहे हे आपण नंतर सुद्धा याचा पुन्हा एकदा एक सेट बघणार की किती उदाहरणं आपल्याला या पूर्ण टॉपिकमध्ये रॅशनलायझेशनचे आणि आपण कशा कशा पद्धतीनं हे उदाहरणं सॉल्व्ह करू शकतो. आता फक्त मी इतकं बोलतो की पटकन हे उदाहरण लिहून घ्या. तर बघा समोरचं उदाहरण पुन्हा एकदा ते सूत्र वाचून घ्या की सेक इंटू टॅनचं इंटिग्रेशन सेक एक्स असतं, सेकच्या स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स असतं, 1चा इंटिग्रेशन एक्स असतो. सेम सिच्युएशन रॅशनलायझेशन मेथड तोच प्रॉब्लेम. मग तुम्हाला एक सांगू का सुरुवातीला तुम्हाला रॅशनलायझेशन मेथड थोडंसं विचित्र वाटू शकतं की एक्झॅक्ट हे काय चाललं. पण एकदा थोडं एक 5-6 प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्हाला समजतं की रॅशनलायझेशन मेथडवर एक मोजके प्रॉब्लेम असून एक विशिष्ट स्टाईलचे प्रॉब्लेम आहे. म्हणजे थोडीशी व्यवस्थित प्रॅक्टिस झाली ना
ते प्रॉब्लेमच तुम्हाला मेमोराईज होऊन जातील, पाठ होऊन जातील की हे अशा अशा पद्धतीचे अरेंजमेंटचे प्रॉब्लेम आले म्हणजे रॅशनलायझेशन होतं. म्हणजे एक लिमिटेडच तिथं व्हॅल्यूला रॅशनलायझेशनची रिक्वायरमेंट असते, जसं 1 प्लस साईन एक्स, 1 मायनस साईन एक्स, सेक प्लस टॅन, सेक मायनस टॅन, बस एक्सेट्रा. बाकी आपण 1 मायनस कॉस आलं तर त्याचं जे सूत्र आहे ते वापरतो, ती सिच्युएशन वेगळी असते. तर बघा इथं पुन्हा आपण रॅशनलायझेशन करतो म्हणजे डिनॉमिनेटरचा सेक प्लस टॅन जो आहे याला आपण सेक एक्स मायनस टॅन एक्सनी मल्टिप्लाय करू. म्हणजे मायनसनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जे सूत्र असतं ते या ठिकाणी मिळतं सेक एक्स मायनस टॅन एक्स. तेच आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू सेक एक्स आणि मायनस टॅन एक्स. पुन्हा तेच झालं. जर थोडा आपण व्यवस्थित विचार केला तुमच्या लक्षात येतं की इथं बघा टॅन इंटू सेकचा प्रोडक्ट झाला सेक एक्स इंटू टॅन एक्स. टॅन इंटू टॅनचा प्रोडक्ट झाला टॅन स्क्वेअर एक्स. सेक एक्स प्लस टॅन एक्स, सेक एक्स मायनस टॅन एक्सचं काय होतं इकडं सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता थोडासा आपण एक जुना फॉर्म्युला या ठिकाणी वापरू. लक्ष द्या. फॉर्म्युला तुम्हाला एक्झॅक्ट हा 10वीच्या सिलेबसमध्ये होता. चला 10वीला तुमचा झाला नाही झाला त्याची चर्चा आपण नंतर करू. पण समजून घ्यायचा प्रयत्न करा की फॉर्म्युला असा होता. बघा तुम्हाला हा उदाहरणात लिहायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ शकता. जसं मागच्या उदाहरणात आपण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू वापरली. पण इथं सांगतो अगोदर तुम्हाला समजू द्या की हे झालं काय. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू असतो सेक स्क्वेअर एक्स. सूत्र आठवलंय. मग आता जर आपण ह्या टॅन स्क्वेअरला इंटरचेंज करून उजव्या बाजूला जर लिहिलं तर आपल्याला ही व्हॅल्यू अशी मिळणार 1 सेक स्क्वेअर एक्स आणि या टॅन स्क्वेअरचं इंटरचेंज झाल्यामुळं जो इकडं प्लस होता ना ती इकडं मायनस होणार मायनस टॅन स्क्वेअर एक्स. आता तुम्ही म्हणणार सर याचा अर्थ सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 असतो. तर एक्झॅक्ट 1 असतो. मग आता थोडंसं याचा डिनॉमिनेटर बघा इकडं काय झालं. याचा डिनॉमिनेटर तर हाच आहे म्हणजे इथं ते 1 होणार. म्हणजेच तुम्हाला सरळ सरळ हे आन्सर असं मिळणार की इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन स्क्वेअरच्या जागी मी काय वापरतो सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 जो कंपल्सरी चेंजेस म्हणून आपण इंटिग्रेशनमध्ये शब्द वापरतो dx आणि खाली डायरेक्ट डिनॉमिनेटर झाला 1. तर 1 नाही लिहिला तरी चालतो. त्या आता पटापट इंटिग्रेशन सांगा. सेक इंटू टॅनचं इंटिग्रेशन काय. सेक इंटू टॅनचं इंटिग्रेशन सेक एक्स. व्हेरी गुड. सांगा सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय टॅन एक्स हा मधला मायनस. आणि फायनली सांगा आता 1चं इंटिग्रेशन काय असतं तर एक्स आणि हा मायनस मायनस प्लस. म्हणजे थोडी स्टाईल जरी दोन्ही उदाहरणाची वेगळी वाटत असली तरी फायनली जे तुमचं आन्सर आहे ते मात्र दोन्ही उदाहरणाचं जे आन्सर आहे ते सारखं आलं. आता एक 2 उदाहरणाचा भाग झाल्यानंतर हा पाठ थोडा थोडा सोपा वाटतो. अजून आपल्याला थर्ड एक्सरसाइजमध्ये आणि एक सेकंड लास्ट एक्सरसाइजमध्ये रॅशनलायझेशनचे बरेच म्हणजे 2-3 अजून अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम समोर येणार आहे. टोटल 7 ते 8 उदाहरणाचा एक रॅशनलायझेशनचा पार्ट तुम्हाला या इंटिग्रेशनच्या टॉपिकमध्ये आलं लक्षात. चला हे लिहून घ्या. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम 1 प्लस साईन टॉईस एक्स 1 प्लस साईन टॉईस एक्स आणि हा रूटमध्ये आहे. तर थोडासा आपण काय करू या ठिकाणी डोक्याचा वापर करू. आता तुम्ही म्हणणार सर हे कसं करणार. डोक्याचा वापर कसा करणार तर करा. बघा आपण 11वी पासून हे सूत्र शिकत आलो की 1 प्लस साईन टॉईस एक्स फॉर्म्युलेट व्हॅल्यू आहे डायरेक्ट त्याचं सूत्र आहे. आणि सूत्र बघा लिहिल्यानंतर तुम्हाला आठवतं का. तुम्ही अगोदर प्रयत्न करा स्वतः आठवायचा. सूत्र असं आहे कॉस एक्स प्लस साईन एक्सचा होल स्क्वेअर. आठवलं. 1 प्लस साईन टॉईस एक्स म्हणजे कॉस एक्स प्लस साईन एक्सचा होल स्क्वेअर. कॉस एक्स प्लस साईन एक्सचा होल स्क्वेअर. अरे संपलं उदाहरण. इकडं पहा ह्या स्क्वेअरमुळं ज्यावेळेस आपण
हे रूटच्या बाहेर घेणार तर स्क्वेअरमुळे डायरेक्टली रूटच कॅन्सल होणार, म्हणजे अंडर रूट 3चा स्क्वेअर काय असतो 3. तसं कॉस एक्स प्लस साइन एक्सचा होल स्क्वेअर हा रूटमध्ये आहे, तर मग रूट कट झाला म्हणजे काय येणार ते कॉस एक्स प्लस साइन एक्स. आणि डायरेक्टली या इंटिग्रल व्हॅल्यूच आहे ना, काय असतो कॉसचा इंटिग्रेशन प्लस साइन एक्स. सांगा साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. झालं ना, उदाहरणच झालं प्लस सी. तर म्हणजे एक सोपं उदाहरण होतं किंवा सोपा प्रॉब्लेम होता, इतकंच मी या उदाहरणात म्हणू शकतो. आता बघा सेम ह्याच टाईपचा प्रॉब्लेम जो आहे का तुम्हाला समोर सुद्धा वापरला. तुम्ही जर तिसऱ्या प्रश्नात जर बघितलं तर तिसऱ्या प्रश्नातला 7 नंबरचा प्रॉब्लेम असाच आहे पहा. फक्त त्या उदाहरणात नेमके चेंजेस काय झाले ते समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, तिसऱ्या प्रश्नातला 7 नंबरचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3, प्रॉब्लेम नंबर 7. आणि हा प्रॉब्लेम कसा आहे बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन अंडर रूट 1 प्लस साइन 5x. म्हणजे हा जो साइन 5x वापरला ना, हा 5x वापरून तुम्हाला इकडं थोडंसं म्हणजे परेशान करायचा प्रयत्न झाला की 5x मुळे हा विद्यार्थी घाबरतो का हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करतो. तर आता बघा ह्या सूत्रात मेन काय असतो, हा अँगल फॉर्म. इकडं 2 आला म्हणून इकडं आपण त्याचा हाफ केलं, जेवढं येणार त्याचा हाफ होणार. 4 आला असता 2 झाला असता, 6 आला असता 3 झाला असता. आता समजा ऑड नंबर जर असते तर 3चा हाफ होतं का, तर 3चा हाफ म्हणजे त्याला डिवाइड बाय आपण 2 लावतो. तसं इथं हे हाफ करताना आपल्याला फक्त डिवाइड बाय 2 या फॉर्म्युल्यात वापरणं असतं, कारण 5चा तर हाफ होऊ शकत नाही ना, 2.5 नका लिहू. तर हे झालं कॉस 5x डिवाइड बाय 2 प्लस साइन 5x डिवाइड बाय 2. म्हणजे थोडक्यात बोलू की तुम्हाला हे सूत्र व्यवस्थित लिहिणं, याच्यासाठीच तुम्हाला हा 5x हा मुद्दा म्हणून वापरला की हा विद्यार्थी ह्या 5x ला अनुसरून अरेंजमेंट करू शकतो का, गणिताची अरेंजमेंट करू शकतो का. लक्षात आलं मी काय बोललो. म्हणजेच हे झालं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस 5x डिवाइड बाय 2 प्लस साइन 5x डिवाइड बाय 2. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेतला, रूटच्या बाहेर आलं. आता सेपरेट इंटिग्रेशन वापरायचं तर वापरा, नाही तर डायरेक्टली असं करू शकता. म्हणजे इथं काही त्याचा परिणाम मार्कावर होणाऱ्या अशातला भाग नाहीये. तर बघा कॉसचं इंटिग्रेशन साइन 5x डिवाइड बाय 2. आणि फायनली आता इकडं काहीच नव्हतं x, तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. तर आपल्याला इंटिग्रेशनची पहिली प्रोसेस झाल्यानंतर काय काढणं लागतं, डेरिव्हेटिव्ह. तर 5x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 5/2. तर हा इकडं आला डिवाइड मध्ये 5/2. सिमिलरली साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस 5x/2 आणि 5x/2 चा डेरिव्हेटिव्ह 5/2 प्लस सी. म्हणजे आपलं फायनल आन्सर अशा पद्धतीचं आलं 2/5. कॉमनच घेतो ना मी हे, कारण हे 5/2 चं इन्व्हर्स झाल्यानंतर इकडं 2/5 येणार, इकडं 2/5 येणार. थोडक्यात हे आन्सर असं 2/5 साइन 5x डिवाइड बाय 2 मायनस कॉस 5x डिवाइड बाय 2 प्लस सी. थोडंसं ह्या 5x जी व्हॅल्यू आहे का, या व्हॅल्यूला समजून घ्या की इथं तुम्हाला डिवाइड बाय 2 वापरणं असतो. त्याच्यानंतर एक विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांचे थोडे 2-1 वर्ष अगोदर पूर्वीचे पुस्तकं किंवा ॲडिशन असतील तर त्याच्यात हे आन्सर चुकीचं आहे. आणि नवीन जे टेक्स्टबुक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी समजा 2020-21 चे टेक्स्टबुक वापरले असतील, त्या उदाहरणात हे आन्सर मात्र करेक्ट आहे. आलं लक्षात. तर पाठीमागं उत्तर वगैरे चेक करायच्या भानगडीत पडू नका. आणि केलं सुद्धा तर असं समजा ज्यांच्या पुस्तकात आन्सर चूक आहे ते पुस्तक जुने, आणि ज्यांच्या पुस्तकात आन्सर करेक्ट आहे ते पुस्तक नवीन आहे. ठीक आहे. तर बघा आता याच्यानंतर कंटिन्यू मध्ये जर आपण विचार केला तर आपला सुरू होतो सेकंड लास्ट प्रॉब्लेम या क्वेश्चनचा 1 मायनस कॉस ट्वाइस एक्स रूट मध्ये. ठीक आहे. तर हे अगोदर लिहून घ्या आपण. तर बघा
एक एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, असे प्रश्न आपल्याला मल्टिपल चॉईस म्हणजे ज्याला आपण MCQचे क्वेश्चन म्हणतो का, त्या प्रश्नात येऊ शकतो किंवा 1-2 मार्कासाठी तुम्हाला जास्तीत जास्त हा प्रश्न येऊ शकतो. कारण बघा, जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी वापरली तिचा आपल्याला म्हणजे जवळपास असं समजा की 11वी पासून कमीत कमी मोर दॅन 50 प्रॉब्लेम्स ह्या सूत्रावर झाले असतील की 1 मायनस कॉस टॉईस एक्स इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स, हे त्याचं आलं सूत्र. ठीक आहे. आता या सूत्रानुसार जर आपण विचार केला तर साइन स्क्वेअरला रूटच्या बाहेर जर लिहिलं तर फक्त साइन होणार. √2 तर रूटच्या बाहेर येणं शक्य नाहीये, म्हणून त्याला आपण √2 ॲज इट इज घेतलं. आणि सिंपल साइन एक्सचा इंटिग्रेशन काय, तो मायनस कॉस एक्स. तर √2 साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. आलं लक्षात? तर या पद्धतीनं आता या ठिकाणी तुमचा सुरू होतो बघा थर्ड क्वेश्चन. बघा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, समोरचा पॅटर्न पुढचे उदाहरणं शिकवायच्या अगोदर रिक्वेस्टली तुम्हाला एक सांगतो मी, बघा तुम्ही ह्या उदाहरणाला पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्या. कारण त्याचं सगळ्यात मोठं कारण सांगतो मी तुम्हाला. एक असा पॅटर्न आहे आपला, एक असा भाग आहे, पहिल्या उदाहरणाची मांडणी पुस्तकात अशा पद्धतीनं आहे की जो विद्यार्थी हे उदाहरणं म्हणजे हार्ड प्रॅक्टिस करतो, पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करतो, त्याचे ऑटोमॅटिकली फॉर्म्युले पाठ होणार आहे आणि इंटिग्रेशनची त्याला कशा पद्धतीनं आपण इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो याची आयडिया येणार आहे. म्हणजे पहिली जी एक्सरसाइज आहे, फर्स्ट एक्सरसाइज आणि एक्सरसाइज 3.2चा ए सेक्शन, म्हणजे 3.2 तुम्हाला 3 सेक्शनमध्ये आहे, ABC. तर याचा ए सेक्शनची मांडणी अशी आहे की तुम्हाला हे फॉर्म्युले वगैरे ऑटोमॅटिक पाठ झाले पाहिजे. तर मी काय म्हणतो, तुम्हाला उदाहरणं जमत जरी असले, माहिती आहे की तुम्ही प्रश्न ज्यावेळेस लिहिता, वहीच्या पानावर प्रश्न लिहिता, तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न मी सॉल्व्ह करू शकतो, अरे पण तरी तुम्ही त्याला सॉल्व्ह करा. कारण त्याच्यात असे काही सूत्र तुम्हाला वापरले जाणार आहे की हे सूत्र आपल्याला समोर टॉपिक संपेपर्यंत शेवटपर्यंत यूज होणार आहे. लक्षात आलं मी काय बोललो? तर चला सुरू करू. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3, पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आहे. एक अंदाजून 2 मार्काचा हा प्रश्न आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे. आणि थोडीशी तुम्हाला आता आठवण येणार आहे पहा डेरिव्हेटिव्हची. कारण डेरिव्हेटिव्ह आपण जे करत होतो का, ते आता या ठिकाणी आपण करणार आहे किंवा ते आपण या ठिकाणी आता फॉलो करणार आहे. बघा थोडक्यात काही तुम्हाला या ठिकाणी मी एक हिंट म्हणून काही रूल सांगतो, ज्याला लिहून घ्यायचं ते लिहून घेऊ शकता. बघा याच्यानंतर जर अशा व्हॅल्यूज तुमच्या समोर येत असतील इंटिग्रेशन मध्ये, खास करून समथिंग स्पेशल, तर हे स्पेशल म्हणून मी काय सांगतो ते बघा. तर इथं त्या 3 कंडिशन लिहून घ्या. जर समजा वर x येत असला आणि खाली x प्लस या मायनस a येत असला, प्लस या मायनस, तर आपल्याला इथं जो अंक असतो का, हा अंक एकदा इथं प्लस आणि एकदा मायनस वापरणं लागत असतो. इट इज सिच्युएशन 1. इट इज सिच्युएशन 1. दुसऱ्या सिच्युएशनला जर असं असलं, बघा पुन्हा एकदा सांगतो, जर आपल्यासमोर अशी मांडणी आली जिच्यात x/x प्लस और मायनस a, तर फक्त ह्या अंक एकदा प्लस एकदा मायनस लिहायचा. जसं ह्या उदाहरणात 2 आला, इथं तुम्हाला समजलं एकदा प्लस एकदा मायनस. आता जर समजा वर x आणि खाली मात्र x चा पॉवर 2 आला आणि समोर काही कॉन्स्टंट येऊ द्या, प्लस और मायनस a स्क्वेअर, तर वर जर x आणि खाली x स्क्वेअर जर आला, तर या ठिकाणी आपल्याला जो डिनॉमिनेटर आहे का, त्याच्यात डिनॉमिनेटरला पुट t इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस a असं कन्सिडर करणं लागतं. ते कसं होणार किंवा हा प्रश्न पुढं कसा सॉल्व्ह केला जाणार ते मी तुम्हाला नंतर सांगणार. पण काय सांगितलं मी, दोन्ही पॉवर सेम आले तर हा अंक एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचा. जर वरचा पॉवर खालच्यापेक्षा 1 न कमी आला, जर थोडक्यात सांगतो वर स्क्वेअर आला आणि खाली क्यूब आला, तरी सुद्धा हेच. वर क्यूब आला रेस टू खाली 4 आला, तरी सुद्धा हेच. आता थर्ड कंडिशन, इट इज डिफरंट. इट इज डिफरंट ही कंडिशन कशी आहे माहिती आहे का, वरचा पॉवर मोठा असतो, वरचा पॉवर मोठा असतो, लाईक एक्स क्यूब.
आणि खालचा पॉवर लहान असतो, लाईक एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस ए. अशा कंडिशनमध्ये आपण डिव्हिजन मेथड वापरतो. व्हॉट इज मीन बाय डिव्हिजन मेथड? तर हे जे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस ए आहे ना, याने आपण एक्स क्यूबला डिवाइड करतो. इट इज कॉल्ड डिव्हिजन मेथड. कारण या ठिकाणी न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा आला. न्यूमरेटरचा पॉवर बघा तुम्ही, हायेस्ट डिग्री 3 आहे, इट इज 3. आणि अशा सिच्युएशनला वी कॅन डिवाइड न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर. आपण न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाइड करू शकतो आणि मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. तर ह्या पॉवरशी रिलेटेड, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, घातांक आणि विथ पॉलिनॉमियल्स, ह्या पॉवरशी रिलेटेड ह्या 3 कंडिशन तुमच्या समोर असणार आहे. तर ह्या तिन्ही कंडिशन व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि मेमोराइज ठेवा. काय करा, मेमोराइज ठेवा. कारण आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बारीबारीनं क्रमाक्रमानं ह्या तिन्ही टाईपचा भरपूर वापर होणार आहे. आलं लक्षात मी काय बोललो? तर व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून या तिन्ही टाईप लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न. तर चला, कमीत कमी तुम्हाला एक समजलं की हा या टाईपचा प्रश्न आहे. वर एक्स खाली एक्स प्लस ए. तर इथं हा जो नंबर आला हा एच्या भूमिकेतला. आपण काय करणार, त्याला एकदा प्लस एकदा मायनस अशा स्वरूपात लिहिणार. ठीक आहे. इट इज द करेक्ट वे ऑफ सिम्प्लिफिकेशन. इंटिग्रेशन साईन इथं नाही वापरलं तरी चालतं. ज्याला वाटतं सर घ्या ना लिहून, तरी लिहून घेतलं, कारण हे सिम्प्लिफिकेशन चालू आहे, लक्षात घ्या. आता ज्या विद्यार्थ्याच्या मनात हा प्रश्न आहे, सर तरी आपण काय, म्हणजे रिझन काय होतं एकदा प्लस एकदा वापरलं? तर याचं रिझन असं होतं, याच्यानंतर समोरच्या स्टेपला ज्यावेळेस आपण हे सेपरेट सेपरेट करून असं लिहितो, एकदा एक्स प्लस 2 सेपरेटली असं आणि एकदा असं. तर आता मात्र याचं इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशनच्या नियमानुसार आपण याला सॉल्व्ह करू शकतो. कारण बघा, आपण डायरेक्टली आता हे कॅन्सल करून मी इथं 1 वापरतो, कारण ते कॅन्सलच झालं ना. तर इंटिग्रेशन 1 हे झालं 2 इंटिग्रेशन 1 एक्स प्लस 2. इथं तर डायरेक्टली 1चा इंटिग्रेशन काय येतो, एक्स, आणि इथं 1 एक्सचं जे इंटिग्रेशनचं सूत्र आहे, मी तुम्हाला मागच्या पिरियडलाच बोललो, या पिरियडला अजून वापरलं नाही हे सूत्र, पण प्रत्येक पिरियडला हर 1-2 उदाहरणानंतर या सूत्रावर प्रश्न तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये असणार आहे, इतकं लक्षात असू द्या. तर 1/x इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. चला मेमोराइज करून टाका. 1/xचं इंटिग्रेशन 1/xचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी. तर तसं हे झालं लॉग एक्सच्या भूमिकेत एक्स प्लस 2 प्लस सी. तर बघा, एक व्यवस्थित इथपर्यंत हा भाग तुम्हाला समजला असन असं मी मानून चालतो. आता फक्त तुम्ही 2 काम करा. एक फेर रजिस्टर करायला लागा. मी तुम्हाला काय बोललो होतो, एकदम सुरुवातीलाच फेर रजिस्टर करू नका. त्याचे 2 कारण होते. एक, इंटिग्रेशनची जी मांडणी आहे, उदाहरणाची लिहायची स्टाईल आहे, ती आणि डिफरन्शिएशनची स्टाईल थोडी थोडी डिफरंट आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये आपण ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तिच्यात आणि हिच्यात एक फरक तुम्हाला दिसणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, एक रिव्हिजन झाली पाहिजे आपली फर्स्ट एक्सरसाइजची, म्हणून मी तुम्हाला बोललो की बा एक पहिली एक्सरसाइज होऊस तर फेर रजिस्टर करू नका. आता याच्यात तुम्ही ते फेर करताना एक फेर करायच्या निमित्तानं का होत नाही, त्याला पुन्हा एकदा रिव्हिजन तुमची बसणार आहे. फक्त एक सांगतो, फेर करताना एक मोठं रजिस्टर वापरा, कारण थोडं मोठं टॉपिक आहे इंटिग्रेशन. याचे 3 भाग करून तुम्हाला या पुस्तकात एक इनडेफिनेट म्हणून वापरलं, ज्याच्यात रेंज नाही आहे. आपल्याला इथं ज्यावेळेस ते रेंज वापरतील तर त्या प्रकरणाला इथं त्यांनी समोरचं जे 4 नंबरचं टॉपिक आहे, इट इज डेफिनेट इंटिग्रेशन, ते असणार आहे. आणि शेवटी 5 नंबरला जे ॲप्लिकेशन आहे इंटिग्रेशनचं, तो भाग वापरला. तर हे तिन्ही टॉपिक एका रजिस्टरमध्ये बसतील. असं एक मोठं रजिस्टर वापरा, एक अंदाजानं 250-300 पेजेसचं वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आलं लक्षात? तर प्रॅक्टिस करा, हा भाग हळूहळू फेर करायला लागा. आणि बघा, फेर करताना एकदम एका दिवसात 2 घंट्यात हे पूर्ण उदाहरण लिहून झाले पाहिजे अशा पद्धतीने फेर नका करू. एक व्यवस्थित कूल माइंडनी आपल्याला रिव्हिजन करणं आहे, ह्या हेतूनं ती उदाहरणं करा. मला एखादी नोटबुक कंप्लीट करणं आहे अशा पद्धतीने हा भाग पूर्ण करू नका. ठीक आहे. तर मग आता पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करू किंवा कंटिन्यू करू.